आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अबू आझमींनी 2024च्या मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची प्रत फाडलेली आहे। विधिमंडळ परिसरात समाजवादी पार्टीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आहे। तर मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। विधिमंडळ परिसरात समाजवादी पार्टीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशी अबू आझमींनी मागणी केलेली आहे। सरकार मुस्लिम समाजावर अन्याय करते असंही अबू आझमी यांनी म्हटलेलं आहे। अबू आझमी यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। समाजवादी पक्षाच्या वतीनं विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलेलं आहे। या दरम्यान अध्यादेश फाडून टाकण्यात आला है। एक समुदाय के साथ लगातार अन्याय हो रहा है और वो लोग मुस्लिम वोट तो चाहिए उन्हें, मुसलमानों से बातें तो बड़ी बड़ी करते हैं परंतु मुसलमानों के साथ इंसाफ करने को तैयार नहीं। हमारी ये मांग है सरकार से कि ये जो बेईमानी हो रही है, ये जो अन्याय हो रहा है, इसको खत्म करो और मुस्लिम समाज को भी रिजर्वेशन दो। मुझे लगता है इस मुल्क के अंदर सीधे उंगली घी नहीं निकलती, टेढ़ी करनी पड़ती है उंगली। जब मराठा समाज ने बहुत जबरदस्त तरीके से सरकार को बिल्कुल नीचे लाकर रख दिया, घुटनों पर खड़ा कर दिया, तो इन्होंने मराठा समाज का रिजर्वेशन के लिए आज उन्होंने किया है। लेकिन अगर ये मुसलमान करेगा तो गोलियां खाएगा। कितने हजारों मुसलमान गोलियों से भून दिए जाएंगे और जेल चले जाएंगे। तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदेजी जोडलेले आहेत। ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी, आपलं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे। खरं तर आज अत्यंत महत्त्वाचं असं एक विशेष अधिवेशन बोलण्यात आलं, त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला। मात्र त्यावरती आता मतमतांतर आहेत। विरोधी पक्ष असं म्हणते की केवळ निवडणुकाची सोय करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? बघा, 2018 मध्ये पण असंच झालं होतं। आपण मराठा आरक्षण हे दिलं गेलं होतं 50% मर्यादा ओलांडून। काही कारणास्तव ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही। तर आता त्यातल्या त्रुटी वगैरे आपल्याला माहित आहे। त्यावेळेस गायकवाड कमिटी होती, यावेळेस राज्य मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिलेला आहे। त्यांनी बऱ्यापैकी डिटेल सर्व्हे केलेला आहे आणि आपल्याला वाटायलाच पाहिजे की हे टिकेल, कारण जर असं म्हणणं की हे टिकणारच नाही, शेवटी कोर्टात कोण ना कोणतरी जाईलच। पण आता ते सरकारवर आहे की कोर्टात ते बाजू कशी मांडतील। आणि ह्या बिलवर आज ते हाऊसनी पास केलंय, जसं राज्यपाल त्याच्यावर सही करतील तशी त्याची अंमलबजावणी सुरू होईल। त्यामुळे कोर्टात कोण ना कोणतरी जाईल, त्याच्यावर स्थगिती मिळणं एवढं सोपं नसतं, त्याच्यात बराच वेळ जाईल आणि कोर्टात गेलं तर तो पुढचा पाऊल आहे। पण सरकारने एक स्टँड घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारीपर्यंत मी आरक्षण देईल आणि सगळे सोयऱ्यांची पण अंमलबजावणी, सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी आता फक्त बाकी आहे। ते पण काही दिवसात किंवा काही आठवड्यात आपल्याला सगळे सोयऱ्यांबद्दल पण त्या नोटिफिकेशन बद्दल पण समजेल। त्याला तुम्हाला हाऊसमध्ये जायची गरज नाहीये सगळे सोयऱ्यांसाठी। तो ऑलरेडी 2001चा ऍक्ट आहे, त्याच्यात फक्त रूल म्हणून सगळे सोयरे हे ऍड केलं गेलेलं आहे। तर आता त्याच्यावर 4.5 लाख हरकती आलेल्या आहेत, कारण उद्या जर सगळे सोयऱ्यांच्या याच्या विरुद्ध पण कोण जर कोर्टात गेलं तर आपल्याला दाखवावं लागेल कोर्टाला की कसं आम्ही नॅचरल म्हणजे प्रोसेस फॉलो केलं आहे, हरकती बोलवल्या आहेत आणि मग आम्ही अंमलबजावणी करत आहोत। तर आता जरांगे पाटलांचं म्हणणं बरोबर आहे, ते सरकारला विचारतायत की तुम्ही सगळे सोयऱ्यांच्या नोटिफिकेशनची अंमलबजावणी कधी करणार आहात। जर सरकारने त्यांना तारीख दिली तर मग त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं। नक्कीच। मात्र खरं तर मुख्यमंत्र्यांनी असंही या दरम्यान म्हटलेलं आहे की इंदिरा साहनी खटल्याचा आधार हा घेण्यात आला। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? बघा, इंदिरा साहनी आपल्याला मंडल कमिशन विरुद्ध ही केस होती, त्याची लँडमार्क जजमेंट आली। त्याच्यात कोर्टाने सांगितलं होतं की 50% मर्यादा तुम्ही ओलांडू शकत नाही आणि जर ओलांडली तर अपवादात्मक परिस्थितीतच तुम्ही असं करू शकता आणि तुमचा रिपोर्ट स्ट्रॉंग पाहिजे की हा समाज ज्याला तुम्ही 50% मर्यादा ओलांडून आरक्षण देऊ इच्छितात त्याच्यात तुम्ही व्यवस्थित सगळं फॉलो केलं गेलेलं आहे का। काही कारणास्तव आपण पहिल्या वेळेस फसलो, म्हणजे आपल्याला ते अवैध ठरवलं सुप्रीम कोर्टाने। यावेळेस सरकारने सगळ्या बाबींचा विचार करूनच हे विधेयक आणलेलं आहे आणि ते पास पण झालेलं आहे। त्यामुळे आता विधेयक पास झाल्यावर लगेचच की हे फसवं आहे किंवा हे टिकणार नाही असं म्हणणं पण गैर आहे। प्रयत्न आहे, उद्या कोण कोर्टात गेलं तर त्या वेळेस कोर्ट काय करेल, सरकारचा काय स्टँड असेल ते आपल्याला समजेल। पण जसं गव्हर्नर ह्याच्यावर सही करतील ते अंमलात येईल आणि मराठा समाज त्याचा सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी महाराष्ट्र पुरतं त्याचा फायदा घेऊ शकतो। आणि जसं जरांगे पाटील म्हणतायत की 27% मध्ये ओबीसीच्या थ्रू ज्यांच्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, सगळे सोयऱ्यांचं अधिसूचना वापरून ते जर त्यांनी एक ऍफिडेव्हिट दिलं आणि जात पडताळणी कमिटीने ते मान्य केलं
तर काही मराठा समाज ज्यांचे कुणबी नातेवाईक आहेत किंवा ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत ते त्याचा लाभ घेऊ शकतील जेव्हा कधी त्या अधिसूचनेची अंमलबजावणी होईल. त्यामुळे आता दोन्हीकडून म्हणजे 50% वर जाऊन तुम्ही मराठा समाजाला ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाहीये ते महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण त्यांना मिळेल. आणि ओबीसी मार्फत सगळे सोयऱ्यांमार्फत म्हणजे जरांगे पाटलांची मागणी सगळे सोयऱ्यांची का होती, कारण ते ओबीसी मध्ये जाईल. आणि ओबीसी आरक्षण हे आपल्याला मंडल कमिशनने दिलेलं आहे 27% आणि 22.5% SC ST म्हणजे 50% हे फिक्स आरक्षण आहे. त्याच्यात आता तसा बदल होणार नाही जोपर्यंत केंद्र सरकार ठरवत नाही. तर त्याच्यात कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे ज्यांच्या नातेवाईकांकडे त्या मराठ्यांना कुणबी मार्फत त्याच्यातून बेनिफिट मिळेल. आणि तो जो बेनिफिट आहे सगळे सोयऱ्यांचा तो सेंट्रल गव्हर्नमेंटला पण लागू होईल. म्हणजे केंद्राच्या नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये पण आणि महाराष्ट्राच्या पण जसं सगळ्या ओबीसी समाजाला होतोच. आणि हे जे आत्ताचं 10% आरक्षण जे आणलेलं आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतं लोकसेवा म्हणजे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात लागू होईल. नक्कीच. सिद्धार्थजी, इंदिरा साहनी खटल्याचा आता आपण जसा उल्लेख केलात, खरं तर याचा आधार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेणार असं म्हटलं, मात्र या खटल्याचा नेमका उपयोग कसा होईल, याचा आधार काय? बघा, ह्याचा आधार इंदिरा साहनी हे मंडल कमिशन जेव्हा आलं, मंडल कमिशन 1979 मध्ये मोरारजीभाई देसाईंनी तो आयोग नेमला. 80 मध्ये त्याचा रिपोर्ट आला. काही कारणास्तव तो इम्प्लिमेंट झाला नाही. व्हीपी सिंग सरकारनी 90 साली तो इम्प्लिमेंट केला. आणि तो इम्प्लिमेंट कसा केला, एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत म्हणजे पार्लमेंटकडे न जाता, कारण सरकारने अहवाल मागवला होता, सरकारने अहवाल एक्सेप्ट केला आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत मंडल कमिशन म्हणत होती की ओबीसी समाज त्यावेळेस 1931च्या जनगणनेप्रमाणे त्या ओबीसी समाज हा 54% आहे आणि 27% त्यांना आरक्षण देण्यात यावं. ते चॅलेंज झालं इंदिरा साहनीमध्ये. 9 जज बेंचनी सांगितलं की हे वैध आहे, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत असं आरक्षण देता येतं. पण इथून पुढे आता तुम्ही जर आरक्षण तुम्हाला काही 50% वर जायचं असलं तर तुम्हाला अपवादात्मक स्थिती दाखवावी लागेल. आता एवढ्यात काय झालंय, मोदी सरकारने म्हणजे आत्ताच्या केंद्र सरकारने एक EWS आरक्षण घटना दुरुस्ती करून दिलेलं आहे. तर आपण 50%ची मर्यादा ऑलरेडी ओलांडली आहे. कारण EWS आरक्षण जे आहे, ज्यांचा इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे ते EWS मार्फत, जे ओपन मध्ये आहे ते EWS मार्फत केंद्र सरकारमध्ये आरक्षण घेऊ शकतात. आणि ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं की हे 50%ची मर्यादा हे होतंय, पण सुप्रीम कोर्टाने ते उचलून धरलं. त्यांनी सांगितलं नाही, ही जी घटना दुरुस्ती आहे ती बरोबर आहे आणि ओपन समाजाला पण EWS मार्फत आरक्षण मिळायला पाहिजे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आता चालू आहे. बिहारनी असं केलंय की 75% देऊ. आता काही कर्नाटकचं पण एक पिटिशन आहे ते अजून कोर्टात पेंडिंग आहे, सुप्रीम कोर्टात वगैरे. तिथं तो आरक्षण चालू आहेच 50%च्या वरचं. पण आपल्या बाबतीत निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने. आणि एक लक्षात घ्या, आपण क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केली आहे एकनाथ शिंदेंनी, चीफ मिनिस्टर वर्सेस जयश्री लक्ष्मणराव पाटील, गुणरत्न सदावर्तेंच्या मिसेस. ती आता क्युरेटिव्ह पिटिशन, त्याच्यावर निर्णय आलेला नाही, ती आपल्याला राज्य सरकारला आता विड्रॉ करावी लागेल. कारण तेच जे आरक्षण आपण जे मागत होतो क्युरेटिव्ह पिटिशन मार्फत, आपली मेन पिटिशन डिसमिस झाली, पुनर्विचार याचिका डिसमिस झाली, आता उपचारात्मक याचिका क्युरेटिव्ह मध्ये चान्स खूप कमी असतो. तर ते पण आता त्याच्यात काही अर्थ राहत नाही, ते आपण विड्रॉ करावं लागेल. जसं गव्हर्नर ह्या नवीन ऍक्टवर बिलवर साईन करतील तसं आपल्याला आपली क्युरेटिव्ह पिटिशन जी 2018च्या आरक्षणासंबंधी आपली होती पेंडिंग, ती आपल्याला आता राज्य सरकारला विड्रॉ करावी लागेल आणि हे नवीन आरक्षण अंमलात येईल. नक्कीच. सिद्धार्थजी, खरं तर अत्यंत महत्त्वाचा, याआधी काँग्रेसच्याही काळामध्ये अशा प्रकारचा अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये मात्र निवडणुकापुरता ते अशा प्रकारचे आरोप झाले आणि त्यानंतर ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही. मात्र यंदा नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही कोर्टात जाणार अशा प्रकारचं वक्तव्य लोकशाही मराठीशी संवाद साधताना केलं आहे. ॲडव्होकेट सिद्धार्थजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.